सध्या शाळा सुरू झाल्या आहेत आणि अनेक आईची एकच तक्रार असते, माझं मूल दूध प्यायलाच तयार होत नाही. रोज सकाळी दूध न पिण्यासाठी हट्ट, बहाणे सुरू असतात. आज मी तुमच्यासाठी एक असं होममेड प्रोटीन पावडर मिक्स घेऊन आले आहे की ते दुधात मिसळून दिल्यावर मुलं अगदी आवडीने दूध पितील. दुधासोबत हा मिक्स दिल्यास मुलांना चांगली ऊर्जा मिळते, पोट भरल्यासारखं वाटतं आणि दुधाची चवही खूप छान लागते. बाजारात मिळणाऱ्या अनेक रेडीमेड ड्रिंक पेक्षा घरी बनवलेला हा मिक्स अधिक विश्वासार्ह आणि चविष्ट आहे, कारण यामध्ये आपण स्वतः निवडलेले दर्जेदार साहित्य वापरतो. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी रसिका. रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. सर्वप्रथम आपण इथे काही पौष्टिक आणि प्रोटीनयुक्त साहित्य घेतले आहे. या सगळ्या साहित्यामुळे हा प्रोटीन पावडर चविष्ट तर होतोच, पण दुधाची चवही खूप छान लागते. मखाण्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, फायबर आणि अनेक आवश्यक पोषक घटक असतात. मखाना हलका असल्यामुळे तो सहज पचतो आणि शरीराला ऊर्जा देण्यास मदत करतो. त्यानंतर आपण घेतले आहेत बदाम. बदामामध्ये प्रोटीन, हेल्दी फॅट्स, व्हिटॅमिन ई आणि अनेक पोषक घटक असतात. बदामामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळण्यास मदत होते. त्यानंतर घेतले आहेत पिस्ता. पिस्त्यामध्ये प्रोटीन, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. पिस्त्यामुळे या मिक्सला एक छान स्वाद आणि पौष्टिकता मिळते. मिल्क पावडरमुळे दुधाची चव अधिक रिच आणि क्रीमी होते. तसेच यामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन देखील असते. तसेच आपण खारीक घेतली आहे. खारीकमध्ये नैसर्गिक गोडवा, फायबर, लोह आणि अनेक पोषक घटक असतात. यामुळे प्रोटीन पावडरची चव वाढते आणि वेगळी साखर घालावी लागत नाही. नंतर आपण घेतले आहेत काजू. काजूमध्ये प्रोटीन, चांगले फॅट्स, लोह, मॅग्नेशियम आणि इतर खनिजे असतात. काजू प्रोटीन पावडरचं चव वाढवतं आणि शरीराला ऊर्जा देण्यास मदत करतं. आता हे सगळे साहित्य एक एक करून भाजून घेऊया. यामुळे साहित्यातील ओलावा निघून जातो, चव छान खुलून येते आणि तयार केलेलं प्रोटीन पावडर जास्त दिवस टिकण्यास मदत होते. गॅसची आच मध्यम ते मंद ठेवायची. मखाने सतत हलवत 4 ते 5 मिनिटे भाजून घ्यायचे आहेत. मखाने छान कुरकुरीत झाले की ते एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर खारीक घालून 2 ते 3 मिनिटे भाजून घ्या. खारीक भाजल्यामुळे ती कुरकुरीत होते आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक वाटायला सोपी जाते. खारीक भाजण्या अगोदर खारीक मधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत. नंतर याच कढईमध्ये बदाम, काजू आणि पिस्ता 2 ते 3 मिनिटं भाजून घेऊया. ड्राय फ्रुट्स हलकेसेच भाजून घ्यायचे आहेत, जास्त भाजू नका, नाहीतर त्याची चव बदलू शकते. अशा प्रकारे आपण सगळे साहित्य एक एक करून मंद आचेवर व्यवस्थित भाजून घेतले आहे. आता हे सर्व साहित्य पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहे. इथे आपलं सगळं भाजून घेतलेलं साहित्य पूर्णपणे गार झालं आहे. मिक्सरचं भांडं घेतलं आहे. यामध्ये एक एक साहित्य करून सगळं साहित्य घालायचं आहे. आता हे सगळं साहित्य मिक्सर मधून फिरून बारीक पावडर करून घेऊया. एकदम जास्त वेळ मिक्सर चालवायचं नाही, मध्ये मध्ये थांबवत प्लस मोडवर फिरवायचं. त्यामुळे पावडर छान तयार होते आणि ड्रायफ्रूट मधील तेल बाहेर येत नाही. हे बघा, आपलं ड्रायफ्रूटचं पावडर छान तयार झालं आहे. आता यामध्ये मिल्क पावडर घालूया. त्यासाठी फिरून घेतलेलं पावडर एका मोठ्या भांड्यामध्ये काढायचं आहे. त्यानंतर घेतलेली संपूर्ण मिल्क पावडर आपण फिरवून घेतलेल्या ड्रायफ्रूट मध्ये घालायचं आहे. मिल्क पावडरमुळे दुधाची चव अधिक रिच आणि क्रीमी होते. अशा प्रकारे आपलं पौष्टिक, चविष्ट आणि घरच्या घरी बनवलेलं होममेड प्रोटीन पावडर मिक्स तयार आहे. रोज दुधामध्ये 1 ते 2 चमचे हा मिक्स घालून दिल्यास दुधाची चव खूप छान लागते. अनेक मुलांना ड्राय फ्रुट्स खायला अजिबात आवडत नाहीत. अशा वेळी आई म्हणून आपल्याला नेहमीच काळजी वाटत असते की मुलाच्या आहारात हे पौष्टिक पदार्थ कसे द्यावेत. माझ्या घरी सुद्धा हीच समस्या होती. माझी मुलगी ड्रायफ्रुट्स अजिबात खात नाही. तिला ड्रायफ्रुट्सचे लाडू दिले तरी ती खाण्यास नकार देते. त्यामुळे मी हा सोपा आणि चविष्ट उपाय शोधला. मी हे सगळे ड्रायफ्रुट्स भाजून त्याची पावडर करून ठेवते आणि रोज दुधामध्ये 1-2 चमचे घालून देते. या पद्धतीने दिलेलं दूध मुलं सहजपणे पितात. दुधाची चव खूप छान लागते आणि वेगळं ड्रायफ्रुट्स खातोय असं त्यांना वाटतही नाही. त्यामुळे मुलाच्या पोटात ड्रायफ्रुट्स देखील जातात आणि दुधाचे पोषणही मिळते. विशेष म्हणजे सकाळच्या घाईच्या वेळेतही हे खूप सोयीचं पडतं. जर तुमच्याही घरात मुलं ड्रायफ्रुट्स खाण्याचा कंटाळा करत असतील, तर लाडू किंवा इतर पौष्टिक पदार्थ नाकारत असतील, तर हा प्रोटीन मिक्स नक्कीच करून बघा. मला खात्री आहे की तुमच्याही मुलांना हे पावडर नक्कीच आवडेल. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि खास रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.